नमस्कार, तृप्तीज कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी। मेथीची भाजी तर सर्वच करतात, पण आज मी तुम्हाला तेल पाण्यातली मेथीची भाजी करून दाखवणार आहे। नाशिक आणि गावाकडच्या साईडला मोस्टली ह्याच पद्धतीने करतात। तर मी इथे प्रथम एक स्टीलच्या कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि भरपूर सारे लसूण टाकले आहे। लसूण मला मेथीच्या भाजीमध्ये खूप आवडतात, आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात। सो असे ठेचून मी लसूण असे तेल तापलं की त्यामध्ये मी टाकणार आहे आणि लसूण, हिरवी मिरची आणि मेथी बस एवढंच आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठही टाकायचं। सो हे लसूण असे चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये कापलेल्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। सो मी आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकते आणि त्याही तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायची आहे। ही पद्धत ही नाशिकच्या पद्धतीने करतात। मुंबईकडे चिरून मेथीची भाजी करतात आणि त्यावर ओलं खोबरं वगैरे टाकतात, बट नाशिक आणि गावाकडे मोस्ट ऑफ द असंच प्रकारच्या भाज्या करतात मेथीची भाजी। सो हे लसूण आणि हे चांगलं फ्राय केल्यावर आपण त्यावर धुवून चांगली स्वच्छ केलेली मेथी, जी निवडलेली मेथी आहे ती आपण यामध्ये टाकणार आहोत। तर चला, ही अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते। ही अशा प्रकारे मी धुवून एकदम साफ केलेली आहे मेथी आणि फक्त एवढंच करायचं आहे, त्याला चिरायचं वगैरे नाहीये। सो बघू शकताय ही अशी मेथी आहे। आता याला मी ह्या डायरेक्ट कढईमध्ये टाकते आहे सर्व। तर आपल्याला आत्ता दिसत असेल धुतल्यानंतर स्वच्छ केलेली ही जी मेथी आहे ही किती अशी फुललेली आणि असं पूर्ण कढईभर पसरलेली दिसत आहे, बट जेव्हा आपण ही शिजवतो तेव्हा ती एकदम पावभाग होते, म्हणजे जेवढी आत्ता पूर्ण दिसत आहे त्याच्या पावभाग मेथी होते। तर यावर आता लगेचच बारीक गॅस करून यावर झाकण ठेवणार आहोत आपण। आता हे झाकण 3 ते 4 मिनिटं ठेवायचं आहे फक्त, आणि 3 ते 4 मिनिटांनी जेव्हा आपण हे झाकण ओपन करू तेव्हा आपल्याला मेथी ही अशा प्रकारे दिसते। बघा, मी 3-4 मिनिटांनी हे ओपन केले तर ती मेथी आता कमी झालेली आहे। आता आपण चांगली फ्राय करून घेऊया। अजूनही आपण ह्यात मीठ नाही टाकलंय, तर ही चांगली वरती खाली करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने मी अशी वरती खाली करून घेतली। पुन्हा आपल्याला याच्यावर वाफ द्यायची आहे। आपल्याला लगेचच मीठ नाही टाकायचं। जर तुम्ही लगेच मीठ टाकलं तर त्याची क्वांटिटी ऑलरेडी बघा किती फुललेली होती आणि आता कमी झाली आहे। त्याच्यावर मीठ टाकलं तर ती आपल्याला मिठाचा अंदाज कळणार नाही आणि जास्त होईल। तो आता पुन्हा एकदा मी 1-2 मिनिटासाठी फक्त वाफ काढणार आहे। आता हे 2 मिनिटं मी ठेवते। चला, तर मग आता 2 मिनिटं झाले आहे। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय याला कसं पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये तुम्ही मीठ टाकायचं आहे। बघा, या प्रकारे तेल आणि पाणी एकत्र झाले म्हणून याला तेल पाण्याची मेथी असं म्हणतात। सो आपण ही अशी वरती खाली केली। आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण की आता ही व्यवस्थित क्वांटिटी झालेली आहे जेवढी असायला पाहिजे आता। आणि ह्यामध्ये ह्या स्टेजला मीठ टाकल्यामुळे काय होतं, जो मेथीचा रंग आहे तो हिरवसरच राहतो। जर आपण आधीच मीठ टाकलं तर शिजताना ते मेथी बरोबर ते मीठ जास्त तर होतंच, बट ते काळपट दिसते मेथी। सो अशी ग्रीन दिसत नाही। सो आपण अशी हिरवीगार मेथी दिसण्यासाठी आपण ह्या स्टेजला मीठ टाकायचं। आता ऑलमोस्ट आपली मेथी ही झालेली आहे, फक्त वाफेवर शिजवलेली आहे। यात कोणत्याही प्रकारचं पाणी और अदर इन्ग्रेडियंट्स टाकलेलं नाही आपण। तर हिला आता अजून 1च मिनिट फक्त ठेवायचं आहे आणि 1 मिनिट वाफ दिल्यानं, कारण की आपण आता मीठ टाकले ना, त्या मिठालाही पाणी सुटणार। सो हे मिठालाही पाणी सुटलं आहे आणि आता बघू शकताय खाली तुम्हाला तेल आणि पाणी एकत्र दिसतं आहे। हे मेथीचं पाणी आहे। तर मेथी ही पौष्टिक असते, पौष्टिक अशी पालेभाजी आणि सर्वांनाच आवडते ऑलमोस्ट। सो आता आपण याला अजिबात झाकण ठेवायचं नाही, फक्त थोडंसं पाणी आटोपर्यंत आपण याला असं मंद गॅसवर शिजत ठेवायचंय। ऑलमोस्ट आपली ही मेथी ही खाण्यासाठी रेडी आहे। तर हे पाणी सुकल्यावरही मी तुम्हाला दाखवते की आपण 2 मिनिटं जेव्हा ते पाणी सुटतं, बघा पाणी सुकण्यासाठी आपण ठेवलंय, तर हे आता पूर्णपणे पाणी सुकलेलं आहे। अशा प्रकारे मेथी तुम्ही करून बघा आणि मला नक्की रिप्लाय करा तुम्हाला कशी